कोण येऊन येणार कोण नाराशिवाय दुसरा कोण प्रतीक्षाताई साळुंखे यांचा प्रतीक्षाताई साळुंखे यांचा विवेक भैया चाणक्य यांचा प्रतीक्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं प्रतीक्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं विवेक भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं 1 2 3 4 नारायणाचा जय जयकार 1 2 3 4 नारायणाचा जय जयकार मतदान आलेलं आहे. आम्ही अपक्ष उमेदवार आहे. आता प्रचाराचे थोडाच वेळ आले. आम्ही विजन घेऊन थांबलेलो. आम्ही थांबण्याचं कारण म्हणजे आमच्या प्रभागातील रस्त्याची व्यवस्था, नाले नाहीत, कचऱ्याची प्रॉब्लेम आहे, स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे, असा भरपूर काही प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. आपल्या प्रभागात कुठली कामं व्हायची राहिलेली आहेत? आपल्या प्रभागामध्ये रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, कचऱ्याला व्यवस्थित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडी नाही, स्ट्रीट लाईट नाहीत. ह्या सर्व प्रॉब्लेमसाठी आम्ही थांबलेलो आहोत. मागचे जे उमेदवार होते शोभाताई पाटील, ह्या फक्त नावापुरत्या नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्यांनी कुठल्याही प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या नाहीत, लोकांच्या अडचणीसाठी गेले नाहीत, कुठल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गेले नाहीत किंवा कुठल्या रस्त्यासाठी गेले नाहीत. पाण्याचा तर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. सगळ्या नाल्या फुटलेल्या आहेत आमच्याकडे. त्या नालीतलं पाणी त्या पाईपलाईनमध्ये जातं आणि पुन्हा नळाला पाणी येतं. एवढं घाण वातावरण आमचं इकडं पाण्याचं आहे. आता तुम्ही काय करणार आहात? आम्ही सुंदर रस्ते करणार आहेत, नाल्याची व्यवस्था व्यवस्थित करणार आहेत, कचऱ्यासाठी आम्ही व्यवस्थित त्याचं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची व्यवस्थित यंत्रणा लावणार आहेत. स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे, स्ट्रीट लाईट आम्ही करणार आहेत. ह्या सर्व जे नागरिकांच्या व्यवस्था आहेत त्यांच्यासाठी आम्ही ती पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत. सध्या तुमच्या प्रभागात नारळाची हवा दिसून येते. बिलकुल, कारण आम्ही मागील 5-7 वर्षापासून मी स्वतः काम करतो. माझ्याकडे कुठलंही पद नाही. पद नसताना मी एवढं काम केले लोकांसाठी, कारण मी पूर्ण समाजसेवा करण्याचं माझं धोरण आहे. त्याच्यामुळे मी पूर्ण समाजात पूर्ण ताकदीनं आता उतरणार आहे. आता मला तर नारळ हे माझं चिन्ह आहे, ते माझं प्रतीक आहे आणि लोकांनी नारळाला स्वीकारलं आहे. आता मी महापालिकेत जाण्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही. तर मागे तुम्ही बघता इथं हायवे आहे. हायवेवर राजीव गांधी चौकापासून गरुड चौकापर्यंत जवळपास 40 लोक मृत्युमुखी पडले. त्या हायवेवर स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी मी उपोषणाला बसलो. लाईटची व्यवस्थेसाठी उपोषण, पाण्यासाठी स्वतंत्र आमच्या प्रभागासाठी एक पाण्याची टाकी द्यावं यासाठी मी उपोषण बसलं. आणि आता आपलं काम चालू पण झालेलं आहे. सध्या गतिरोधक कालपुरावा टाकलेला आहे आणि बाकीच्या जी व्यवस्था मी महापालिकेत जाऊन 100% त्या व्यवस्था मी करणार आहे. आपल्याला वाटतं आपला विजय होईल? 100%. कारण मागचे जे नगरसेवक आहेत अतिशय निकृष्ट आहेत. कोणतेही काम त्यांनी केलेलं नाही. त्यांचा कुठेही बालबोला नाही. त्याच्यामुळे 100% जनता आमच्या पाठीशी आहे आणि आमचा 100% विजय निश्चित आहे. जनतेला काय आवाहन करणार? जनतेला एकच आव्हान आहे की बाबांनो, की बघा तुम्ही, मी कुठलीही माझ्याकडे पद नसताना मी एवढं काम केलं. पद आल्यानंतर मी तुम्हाला 100% हमी देतो की आपली गल्ली, दिल्लीचे लोक आपली गल्ली बघायला येतील एवढा स्वच्छ आणि सुंदर प्रभाग मी करणार. एवढी मी येणार कोण नाराशिवाय दुसरा कोण प्रतीक्षाताई साळुंखे यांचा प्रतीक्षाताई साळुंखे यांचा विवेक भैया चाणक्य यांचा प्रतीक्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं प्रतीक्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं विवेक भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं 1 2 3 4 नारायणाचा जय जयकार 1 2 3 4 नारायणाचा जय जयकार धन्यवाद. चला. प्रतीक्षाताईंचा जय